केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहून अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतात। त्यामुळे अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय करून आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण करत आहेत। जालना जिल्ह्यातील झहीर खान या शेतकऱ्याने देखील आपल्या उत्पन्नाचं शाश्वत साधन निर्माण केलंय। 200 तितर पिल्लांपासून सुरू केलेला तितर पालनाचा व्यवसाय त्यांचा आता 2000 पक्ष्यांपर्यंत गेलाय। स्वतःचंच इन्क्युबेशन असल्याने त्यांना पिलांसाठी वेगळा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही। 160 रुपयाला जोडी याप्रमाणे ते तितर पक्ष्यांची विक्री करतात। महिन्याकाठी तब्बल 1 लाख रुपयांच्या पक्ष्यांची विक्री होते व यातून त्यांना 50,000चा निव्वळ नफा राहतो। पाहुयात कसं केलं जातं या पक्ष्यांचं नियोजन। बटेर पालन जवळपास 5-6 वर्षापासून करतो। 2018 मध्ये मी चालू केलेलं आहे आणि बाकी मी वाढत समजा आज मला 6 वर्ष झाले। याच्यात अनुभव बराच आलेला आहे। याच्यात कोरोनामध्ये बी थोडंफार मला त्रास झालेला आहे। त्याच्यानंतर मी काही मागं हटलो नाही। मी 200 पक्षीपासून चालू केलं। सध्या आपल्याकडे 1200 आसन म्हणजे रनिंग चालता इकता 1200 अजून उरलेले आहे आणि आज बी मला त्याचं बेनिफिट चांगलं भेटू राहिलं। विक्री याची पहिलं आपल्याला मार्केटिंग बनावं लागतं की बाबा आपण समजा लोकांना जाऊन भेटावं लागतं। लोकांना तर काही माहीत नाही आपण चालू केलेलं आहे म्हणून। जोपर्यंत आपण लोकांना भेटत नाही लोक मग आपल्याला येऊन संपर्क साधल्यानंतर मग आपण त्यांना 70 रुपये नगाच्या हिशोबाने आपण त्यांना देतो। मग ते पुढं त्यांच्या हिशोबाने विक्री करीत राहते। पिल्ली आपल्याकडे हॅचरी आहे, इन्क्युबेटर आहे आणि पुन्हा आपल्याकडं अंडे बी आपल्याकडेच निघते आणि ते 17 दिवसाला आपले पिल्ले बाहेर निघते। जर कोणी इच्छुक असलं तर त्यानं आपल्याला पहिल्या दिवशी बुकिंग केलं तर आपण त्याला 17व्या दिवशी पिल्ले त्याला देऊन टाकतो आणि पिल्ले त्याला इथं येऊन न्यावं लागते। खाण्यापिण्याची जे बॉयलर कोंबडी आहे, बॉयलर कोंबडीला जे लागतो तेच त्यांना आपल्याला द्यावं लागतं। जर तुम्ही 1000 नग टाकलं आणि 1000 नग तुम्ही जर महिन्याला खपत केली तो 35 ते 40 हजार रुपये तुम्ही त्याच्यात कमवू शकता। महिन्यात जवळपास 1500 ते 2000 पक्षी जातात। 2018 मध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून झहीर खान यांनी बटर पालन करण्याचा निर्णय घेतला। 200 पक्ष्यांपासून त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली। सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र ते या अडचणींवर मात करत गेले। काहीच दिवसात त्यांनी स्वतःची हॅचरी देखील या ठिकाणी सुरू केली। त्यामुळे अंड्यातून पिल्ले काढण्याचं काम सोपं झालं। आता त्यांच्याकडे 2000 पक्षी सतत असतात। या पक्ष्यांची 70 रुपये नग याप्रमाणे विक्री केली जाते। दर महिन्याला त्यांच्याकडून 1 लाख रुपयांच्या पक्ष्यांची विक्री होते आणि यातून 50,000चा निव्वळ नफा राहत असल्याचं झहीर खान यांनी सांगितलंय। नवीन युवकांनी देखील या व्यवसायात येऊन आपली आर्थिक प्रगती करावी असं आवाहन देखील ते करतात। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।